नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. शुभमंगल विवाह योजनेला लाभार्थींची वानवा. गरजू मुलींच्या विवाहासाठी शासनाने सुरू केलेली शुभमंगल सामूहिक विवाह योजना सांगली जिल्ह्यात 6 वर्षापासून लाभार्थी विना ठरली आहे. शासनाने जिल्ह्यासाठी 100 लाभार्थींचे उद्दिष्ट निश्चित केले असतानाही एकाही पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी पुढाकार घेतलेला नाही. खुल्या व इतर मागासवर्गीय प्रवर्गातील 1 लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असलेल्या निराधार विधवा व परित्यक्त्या महिलांच्या 2 मुलींच्या विवाहासाठी ही योजना राबवण्यात येते. विवाह करणाऱ्या जोडप्याला शासनाकडून 25,000 रुपयांचे अनुदान, तर सामूहिक विवाह सोहळा आयोजित करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेला प्रत्येक जोडप्यामागे 2,500 रुपये अनुदान दिलं जातं. नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थांमार्फत राबवण्यात येणाऱ्या या योजनेत एका सोहळ्यात किमान 5 ते कमाल 100 जोडप्यांचा समावेश करता येतो. संस्थांना वर्षातून 2 वेळा सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्याची परवानगी आहे. मात्र पात्र लाभार्थी, पालक आणि स्वयंसेवी संस्थांकडूनच प्रतिसाद मिळत नसल्याने योजनेची अंमलबजावणी ठप्प झाली आहे.